जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यात माजी आमदार सावंत यांच्या प्रचाराचा झंझावत। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या 3 महिन्यावर येऊन ठेपली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी आपली पकड सुरुवातीपासूनच अधिक घट्ट केली आहे। याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकताच जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तिन्ही तालुक्यांचा झंझावती दौरा केला। दांडगा जनसंपर्क, शिक्षकांसाठी सतत 20 वर्षाहून अधिक काळ दिलेला लढा आणि आमदार असताना विधान परिषदेमध्ये शिक्षकांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज यामुळे शिक्षकांच्या मनात त्यांचे स्थान आढळ आहे। या दौऱ्यादरम्यान त्यांनी शाळांना भेटी देऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी अगदी जवळून समजून घेतल्या। तसेच लवकरात लवकर या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले। माजी आमदारांच्या या दौऱ्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। शिक्षकांनीही उघडपणे आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की सावंत यांनाच पुन्हा विधान परिषदेत पाठवल्यास आपले प्रलंबित प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागतील। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 5 जिल्हे येतात। या 5ही जिल्ह्यांमध्ये आमदार सावंत व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या 3 महिने आधीच प्रचाराचा नारळ फोडत आपली विजयाची मोर्चेबांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे। जुन्नर टाइम्स, जुन्नर। 100% मला एकदा आमदार तुम्ही केले, मी खूप आनंदी आहे। मला 20 साली झालेला दगाफटका मी नाराज नाही त्याच्यावर। समजा 26 साली आता सुद्धा ह्या निवडणुकीत काही दगाफटका झाला, मी नाराज नाही। कारण मी ठरवलंय माझ्या आयुष्यातला खूप मोठा कार्यकाळ मी शिक्षणाच्या क्षेत्रासाठी दिला आहे। राहिलेल्या कार्यकाळात सुद्धा मी नवीन काही करणार नाही। मी 100% विद्यार्थ्यांचे हित, शिक्षकांचं कल्याण, समाधान आणि जो समृद्ध वारसा या ठिकाणी तुम्ही जे सांगितलं की हे सगळं आपलं टिकलं पाहिजे आणि ह्याला कुठतरी आपल्या चुकीचं चाललंय, तर हे आपलं टिकवण्यासाठी मी राहिलेल्या कार्यकाळामध्ये 100% काम करणार आहे। म्हणून माझी विनंती आहे, 3 महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुम्ही जो अनुक्रमांक प्राधान्यक्रमाला देणार आहे त्या अनुक्रमांकामध्ये दत्तात्रय सावंत जिथं कुठे बसत असेल तो अनुक्रमांक आपण द्याल। त्यावेळेला तुमच्या मताच्या आशीर्वादाने जर गेलोच मी त्या ठिकाणी आमदार म्हणून, तर 100% ती वैधानिक सगळे अस्त्र जी 6 वर्ष मी वापरलीच होती ती 100% मी पुन्हा ताकदीने अजून तुमच्यासाठी सगळी ती वैधानिक अस्त्र वापरेन, इतकंच आपल्याला आश्वस्त करतो। आणि दुर्दैवाने धोका झाला तरी सुद्धा तुमच्यासाठी राहिलेल्या आयुष्यात सुद्धा 100% लढत राहील, इतकंही आपल्याला आश्वस्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।